गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली, सिद्ध सद्गुरू श्री सोमाणी सर आणि उपस्थित सर्व साधकांना आत्मवंदन. आज ताई प्रवासात असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी आलेली आहे निरूपणाची. बघूया, माझ्या मतीप्रमाणे शक्तीप्रमाणे करायचा प्रयत्न करते. अध्याय 9. आपल्या थोड्याशा मागच्या ओव्या घेऊयात. 252व्या ओवीपर्यंत ताईंचं निरूपण आलं होतं. 1-2 ओव्या मागच्या पाहूया आणि मग आजचा भाग आपण पाहणार आहोत. 250वी ओवी. अध्याय 9. म्हणून विश्व भिन्न भिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीची. म्हणून विश्व भिन्न भिन्न, म्हणून विश्वातील सर्व पदार्थ जरी भिन्न भिन्न असले, म्हणजे बाप्पासाहेबांचं निरूपण वाचतोय आपण. ही जी प्रत आपण रेफरन्स म्हणून वापरतो, सार्थ मोदींनी ज्ञानेश्वरी, अशी जी PDF ऑनलाईन जे जॉईन झालेले असतील, त्या नवीन जे साधक नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते. ही सार्थ मोदींनी ज्ञानेश्वरी ही PDF आपण शेअर केली होती. जर कुणाला मिळाली नसेल तर पुन्हा एकदा पिंग करा, आम्ही PDF त्याची पाठवू शकतो. 250व्या ओवीचं बाप्पासाहेबांनी सांगितलेलं निरूपण असं होतं. म्हणून विश्वातील सर्व पदार्थ जरी भिन्न भिन्न असले तरी त्या आत्मभक्तांचे ज्ञान भेद पावत नाही. त्याप्रमाणे अवयव तर निरनिराळे आहेत, विषम आहेत, परंतु सर्व एकच देहाचे आहेत. माऊलींचा दाखला असा सुंदर येतो की जरी अवयव आपले वेगवेगळे अवयव आहेत, हात आहे, पाय आहे, नाक, डोळे, कान, प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे काम आहे, पण तरी मूळ देहाच्या एका देहाला हे सगळे अवयव जडलेले आहेत. एका देहाच्या अंतर्गत हे सगळे अवयव कार्य करत राहतात, त्यांची त्यांची कामे करत राहतात. पण मूळ आपण आपण कामं करतो असं नाही म्हणत ना, की माझ्या हातांनी हे काम केलं, माझ्या पायांनी मी तिथं गेले, असं आपण म्हणत नाही. मी तिथं गेले म्हणजेच ते काम पायांनी केलंय असं. याप्रमाणे पुढे माऊली एक दाखला देत आहेत की का शाखा सानिया थोरा. 251वी ओवी. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाची तरुवरा, बहु रश्मी परी दिनकरा एकाची जेवी. फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी, वृक्षाच्या फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाला असतात, आणि किरणे जरी पुष्कळ दिसत असली तरी जशी एकाच सूर्याची असतात. हा किती म्हणजे नुसतं वाचलं तरी अर्थ समजण्यासारखा आहे. त्यामुळे पुढे जाते मी, कारण की मागच्या मंगळवारी याचं विस्तृत निरूपण झालेलं आहे. तेवी नानाविधा व्यक्ती. 252वी ओवी. की तेवी नानाविधा व्यक्ती अनाने नामे अनानी वृत्ती, ऐसे जाणती भेदलिया भूती अभेदा माते. ऐसे जाणती भेदलिया भूती अभेदा माते. म्हणजे या संपूर्ण विश्वात नाना प्रकारच्या व्यक्ती आहेत. जसे नाना प्रकारच्या व्यक्ती आहेत तसे त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव आहेत. आपापल्या रक्तरंगानुसार त्यांचे स्वभावही बदलत असणार. असे नाना प्रकारचे व्यक्ती, त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, इतके जरी भिन्न भिन्नता आजूबाजूला असली तरी या प्राण्यांमध्ये जो अभेदत्व आहे, असा जो मी, त्याला, त्या मला, म्हणजे परमेश्वर भगवंत स्वतः म्हणताय की या ज्या विविध प्राण्यांमध्ये अभेदत्व कोणाकडे आहे? ज्या परमेश्वरापासून ही सगळी उत्पत्ती झालेली आहे, या परमपित्यापासून आपण जी सगळी निर्मिती झालेली आहे, अशा त्या मला जे भजतात किंवा अशा त्या परमपित्याला जे ओळखतात, अशा आत्मभक्त, आत्मबुद्धीयुक्त भक्ताचं वर्णन आता भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि ते आपण या ओवींमधनं पाहत आहोत. आता आजच्या ओवीकडे वळूया. 253वी ओवी. येणे वेगळाले पण पांडवा. येणे वेगळाले पण पांडवा, करीती ज्ञानयज्ञ बरवा. जे न भेदती जाणीवा जाणते म्हणून.
आता या ओवीचं निरूपण पाहूया आपण. बाप्पासाहेबांनी जे दिलेला आहे तो आधी वाचते अर्थ आणि मग पाहूया डिटेलमध्ये. अर्जुना, साधक अवस्थेत जरी निरनिराळेपण अनुभवास येत असले तरी ते अभेद ज्ञान यज्ञाचे साधन उत्तम रीतीने साधतात. ते म्हणजे कोण आता इथं? आत्मबुद्ध युक्त भक्त. जो अभेद भक्त आहे, आत्मबुद्ध युक्त आहे, ज्याची बुद्धी अशी स्थिर झालेली आहे, असे ते भक्त ज्ञानबळाच्या आधारावर हे ज्ञान यज्ञाचे साधन उत्तम रीतीने साधतात. कारण की ते परमभक्त अतींद्रिय ज्ञानबळाच्या अनुभवाच्या आधारावर हे सगळं करत आहेत. म्हणून त्या ज्ञानामुळे विश्वातील म्हणजे कंसात आता दिलेलं आहे, विश्वातील निरनिराळ्या प्राण्यांच्या निरनिराळ्या अनुभवांना पृथकपणे म्हणजे भेदाला पावत नाहीत. त्या भेदाला बळी पडत नाहीत. ज्ञानधारणेमुळे व्यतिरेकात अन्वय उत्तम होत असतो. येणे वेगळाले पण पांडवा 253वी ओवी ही पाहत आहोत आपण. येणे वेगळाले पण पांडवा म्हणजे आता मागच्याच ओवीचा रेफरन्स पाहिला आपण की संपूर्ण पृथ्वीत चराचरात जो भिन्न 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 व्यक्ती प्रभूने निर्मिलेले आहेत. व्यक्तीच नाही चराचर, कीटक, किडे, मुंगी, प्राणी कितीही पहा. एक झाड दुसऱ्या झाडासारखं नाही. संपूर्ण विविधतेने नटलेली आपली सृष्टी. पण येथे व्यक्ती-व्यक्तीला भिन्नत्व आहे. पण हे भिन्नत्व कोणापासून आलेलं आहे? म्हणजे आपल्या सगळ्यांची निर्मिती कोणापासून झालेली आहे? हे जे जाणतो म्हणजे हे परमात्मरूपी तत्व या परमपित्याला जो जाणतो असा अभेद भक्त, अशा अभेद भक्ताचं हे सगळं वर्णन चाललेलं आहे. तो भक्त या वर्गीकरणात फसत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीला हे वर्गीकरण पडत नाही. कितीही वेगवेगळ्या वाटेवर चालत असणारे साधक असले तरी गंतव्य एकच आहे. त्यांचं साध्य त्यांना जे साधन करायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते एकच आहे. साधक वेगवेगळ्या वाटेनं चालत असतात. आता आपल्याच म्हणजे आता महायोगधाममध्येच असलेल्या साधकांचं जरी पाहिलं आपण, म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृतीनंतरचा हा अभ्यास करताना आपण सगळे आता महायोगधामचे पथिक झालो. पण महायोगधाममध्ये यायच्या आधी प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. कोण काय करून आलेलं आहे, कोण मागच्या जन्मीचं काय पुण्याचं गाठोडं घेऊन इकडे आलेलं आहे, हे आपल्याला माहीत नाहीत. म्हणजे ते सर होते. अनुभवांच्या जोरावर आजही आपल्याला त्याची प्रचिती येते, की तेव्हा जेव्हा अनुभव येतात साधनेत, तेव्हा हे मात्र नक्की कळतं, की हे केवळ या जन्माचं नाहीये. हे गाठोडं या जन्माचं नाहीये. हे प्रारब्धाचं गाठोडं जे फलित झालेलं आहे, ते आपल्याला या जन्मात मिळतं. हे महायोगधाममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी जे सांगत होते, की वेगवेगळ्या वाटांवरनं आलेलं आहे. म्हणजे कोणी गजानन महाराजांचं करून आलेलं असेल, कोणी साईबाबांचं करत असेल, कोणी आधी कलावती आईंचं करत असेल. पण आता आपल्याला याच्या पुढचा मार्ग खुला झालेला आहे. हे कळायला हे ज्याला कळतं, की ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा इथून सुरू होतो. कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर सुरू होतो आणि असे हे जे अभेद भक्त ज्यांच्या म्हणजे हे सगळं जे वर्गीकरण आहे, हे जे सगळं भिन्नत्व चराचरामध्ये सामावलेलं आहे. कोणी या पंथाचा, कोणी त्या पंथाचा, कोणी या धर्माचा, कोणी त्या धर्माचा, ख्रिस्त, बुद्ध, ईसाई, इस्लाम, सगळे हिंदू, कोणीही असो, या साधक जेव्हा आपण म्हणून स्वतःला म्हणवतो, तेव्हा आपली चालायची तयारी असते त्या अभ्यासाच्या मार्गावर. जे सद्गुरूंनी दाखवलेले अभ्यासाचे धडे आहेत, ते जेव्हा आपण गिरवायला सुरू करतो, आपलं गंतव्य आपल्याला माहिती आहे, की आज, प्रत्येक जीव आज त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी बेचैन आहे. आपल्याला जेव्हा ही जाग येईल, खरी जाग, तेव्हा आपल्याला हे भेद सगळे गळून पडतील, की हे परमभक्त आता तिथे मध्ये जे वाक्य आलेलं आहे, कारण की ते परमभक्त अतींद्रिय ज्ञान बळाच्या अनुभवाच्या जोरावर हे सगळं अनुभवतायत. अतींद्रिय ज्ञानबळ म्हणजे काय? जो इंद्रियातीत अभ्यास आहे. म्हणजे वर करणी हा इंद्रियांना हे अनुभव येत नाहीत. जेव्हा आपण साधनेला बसतो, ते अनुभव
जो इंद्रियात ते चोरुनी जेवी. आता आत्मप्रभा नित्य नवी. जो इंद्रियात ते चोरुनी जेवी, असं मौली म्हणतात 6व्या अध्यायात, की म्हणजे जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर जेव्हा या अभ्यासाला आपण सुरुवात करतो, तेव्हा साधनेत येणारे जे दिव्य अनुभव असतात, ते इंद्रियातीत असतात. ते इंद्रियांच्या पलीकडचे असतात. अंतरंग साधनेचा हा भाग आहे. हे असे जे इंद्रियातीत आलेले अनुभव आहेत, त्या अनुभवांच्या त्या बळाच्या जोरावर हे भक्त या वर्गीकरणास पावत नाहीत, या वर्गीकरणास बळी पडत नाहीत. म्हणजेच चराचरांमध्ये असलेलं भिन्नत्व त्यांना भेदत नाही. त्यांची दृष्टी सर्वत्र सम असते, कारण की ते तिथपर्यंत पोहोचले. हे जे असे सिद्ध पुरुष किंवा हे जे अभेद भक्त झालेले आहेत, आत्मबुद्ध युक्त हे जे भक्त झालेले आहेत, ते या पायरीपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या जोरावर, त्या अतिंद्रिय ज्ञानाच्या जोरावर ते आज हे ठामपणे सांगू शकतायत, की हे वर्गीकरण आम्हाला पावत नाहीत आणि हा म्हणजे हे दाखला आपल्याला स्वतः परमेश्वर देतायत, की कित्येक संत या उदाहरणादाखल आपण जर पाहिलं, तर प्रत्येक संतांचा मार्ग वेगळा आहे. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी अभंग रचना करून गेलेल्या आहेत. जनमानसात भक्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून त्यांची धडपड होती. प्रत्येक म्हणजे भक्ती, भक्ती, भक्ती असा मोठा शब्द न करता त्यांनी सोप्या-सोप्या गोष्टीतनं भक्ती कशी व्यवहारात उतरवता येते, हे दाखवून दिलं. त्यांच्या रचनाच एवढ्या प्रचंड आहेत, एवढ्या म्हणजे आपल्या सगळ्यांना अनुसरण्यासारख्या, की म्हणजे त्यांचे प्रयोग आपण करू शकतो, व्यवहारात उतरवू शकतो, असे त्यांच्या भक्तीच्या वाटा म्हणजे म्हणतात पण संत तुकाराम महाराज, "काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शरण शरण तुझा हनुमंता, शरण शरण तुझा हनुमंता." काय आहे ती पुढची लाईन? काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. म्हणजे भक्तीचा धावा करत असताना हनुमंताला म्हणतायत तुकाराम महाराज, की मी तुला शरण आलेलो आहे आणि मला अजून भक्तीच्या त्या वाटा ज्या काही असतील, त्या मला तू दे. म्हणजे फक्त मागणं तुकाराम महाराज दाखवतायत, की काय मागणं असावं भक्ताचं, की भक्तीच्या त्या वाटा मला दाखव. हे हनुमंता, तुझ्याकडनं मी अजून काय मागू शकतो? आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे, त्यांचं उदाहरण पाहूया आपण. सावता माळी. सावता माळी हे असे संत होते, की जे कर्मयोगी सिद्ध असे संत, की अरणगाव होय. अरणगाव हे सोलापूर जिल्ह्यातलं आहे. पंढरपुरापासनं असं पाहता डिस्टन्स म्हणजे अंतर खूप जास्त नाहीये. अंतर खूप जवळ आहे. एवढं असताना विठ्ठलाप्रती प्रचंड भक्ती होती. म्हणजे प्रत्येक शेताचं काम करताना त्यांना प्रत्येक भाजी-भाजीमध्ये विठ्ठलाचा अनुभव, भगवंताचा अनुभव येत असे. पण कधीही काम सोडून त्यांच्या व्यवहाराला कधीही सोडून ते विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहीत, किंबहुना त्यांना ती गरजच भासली नाही. कामाप्रती एवढी निष्ठा, की कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण, मिरची, कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. की या सगळ्या भाज्यांमध्येच मी ईश्वराचं रूप पाहतोय, तर मला प्रत्यक्ष जायची गरजच नाही, कारण की तो विठ्ठलच माझ्याकडे आलेला आहे. एवढ्या परमपदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. याच्याहून दुसरं काय असेल? असे जर भाज्यांमध्ये ज्यांना परमेश्वराचं स्वरूप दिसत असेल, विठ्ठलाचं स्वरूप दिसत असेल, अशा सावता माळींचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि हे आत्ता-आत्ता झालेले दाखले आहेत. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत, की आम्हाला काय माहीत? कारण की हे आपल्या आपल्या आत्ता-आत्ताचे झालेले दाखले आपण ऐकलेले आहेत आणि त्यांनी सुरू केलेल्या प्रथा आपल्याकडे आहेत. वारीची जे प्रथा आहेत, वारकरी संप्रदायांचे जे धडे आहेत, जे आज तागायत आपल्यासारखे जनमानसांमध्ये राबवले जातात, ते एक संस्कार आहेत. त्या एक भक्तीच्या वाटा आहेत, ज्या खुल्या होतात. कारण की या वाटांवर चालताच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला ते गंतव्य साधक करायचं आहे. गंतव्य काय असेल? असा हा भक्त आत्मबुद्धयुक्त भक्त, जो या वर्गीकरणास बळी पडत नाही आणि स्वतः भगवंत अर्जुनासमोर
त्याचं वर्णन करतायत, की इतकं भिन्नत्व चराचरामध्ये असेल, तरी अर्जुना, असा हा भक्त मला मला आवडतो. म्हणजे भक्ताचं, या परमभक्ताचं काय वैशिष्ट्य आहे हो? या परमभक्तांचं वैशिष्ट्य असं असेल, की माऊली एका ओवीत म्हणतात, की कसा असतो हा परमभक्त? हे असे परमभक्त, की आम्हा तयाचे व्यसन. म्हणजे माऊली म्हणतायत, की भगवंत स्वतः म्हणतायत, की आम्हा तयाचे व्यसन ते आमचे निज ध्यान. किंबहुना समाधान ते मिळतो. म्हणजे अशा भक्तांचं आम्हाला व्यसन आहे, ह्या क्वालिटीचे हे भक्त. म्हणजे मला तर वाटतं, की म्हणजे हे वाचताना सुद्धा असं असं वाटत होतं मला, म्हणजे जेव्हा रेफरन्सला अशी ओवी ती सुचल्यानंतर, की एका कणापर्यंत तरी जाता येतंय का आपल्याला तिथपर्यंत? म्हणजे एवढं डेडिकेशन, एवढा भक्त, या भक्ताच्या वाटेपर्यंत तरी आपण म्हणजे एका पायरीपर्यंत तरी जाता येतंय का? पण पाहू काय ते माऊली जाणो. की म्हणजे परमभक्त अतींद्रिय ज्ञान बळाच्या अनुभवाच्या जोरावर, हे अनुभवांच्या जोरावर आणि त्या अनुभवामुळे, त्या ज्ञानामुळे निरनिराळ्या प्राण्यांच्या निरनिराळ्या अनुभवांना, भेदाला हे भक्त पावत नाहीत. पुढची ओवी पाहूया. ना तरी जेधवा जिये ठाई 254वी ओवी. ना तरी जेधवा जिये ठाई देखती का जे जे काही ते मी वाचुनी नाही ऐसाची बोध. बाप्पासाहेबांचा अर्थ पाहूया. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही ते पाहतात, अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही ते पाहतात, ते सर्व माझ्या वाचून दुसरे काहीच नाही, असाच त्यांचा बोध असतो. आता इथे जे जे काही ते पाहतात, हे सगळं वर्णन कुणाचं चाललंय? जसं आपण मागच्याही मंगळवारची थोडीशी उजळणी केली, तर हे सगळं त्या परमभक्ताचंच वर्णन चाललेलं आहे. स्वतः भगवंत अर्जुनासाठी हे वर्णन करतात. अर्जुना पुढे ऐक. म्हणजे हे भक्त ना तरी जेधवा जिये ठाई, ना तरी जेधवा जिये ठाई, देखती का जे जे काही, जे जे ज्या ज्या ठिकाणी हे भक्त पाहतील, त्या त्या सर्व ठिकाणी त्यांना माझ्या वाचून दुसरं काहीच सापडत नाही. दुसरा कशाचाही त्यांना बोध नसतो. केवळ माझंच रूप पाहतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी भगवंत रूप तुझे. म्हणजे रामदासांची, समर्थ रामदासांची उक्ती आहे. पण कदाचित म्हणजे अशा परमभक्तांचं ही स्थिती, की हे परमभक्त ज्या ज्या ठिकाणी पाहतायत, जेथे जेथे पाहतायत, मग जिथे जिथे त्यांचं आजूबाजूला जेव्हा विचरण करत असताना भलेही ते आपल्याला दिसत नसेल, आपल्या दृष्टीला ते सर्वसामान्य माणसांप्रमाणेच असतील, पण मनातनं त्यांचा भाव एवढा सुंदर, की त्यांना हे सगळे परमेश्वराचीच जळी-स्थळी काष्ठी पाषाणी दिसे परमेश्वराचंच रूपडं. म्हणजे जिथे-जिथे त्यांचा नजर जाईल, जिथे-जिथे त्यांची दृष्टी जाईल, ती सगळी परमेश्वराची निर्मिती, तिथे-तिथेच प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांना दिसतो. त्याच्या पुढची ओवी पाहूया. माऊली म्हणजे याचे आता दाखलेही देतायत. पुढचा दाखला पाहूया. खूप सुंदर उदाहरण आहे. "पाहे पा बुडबुडा जेवता जाय" 255वी ओवी. "पाहे पा बुडबुडा जे उता जाय तेव ते जळ तया एक आहे. मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी." निसर्गाला अनुसरून हे उदाहरण आहे. निसर्ग कसा असतो? बुडबुडा जिकडे वाहत जाईल, तिकडे त्याला एक पाणीच आहे. मग थांबला किंवा जिरला पाण्यामध्येच. एक बुडबुडा, एक बुडबुडा किती त्याचं आयुष्य असेल? किंबहुना क्षणमात्र म्हणजे पापणी सुद्धा लवत नाही तोपर्यंत तो विरतो किंवा टिकतो. कदाचित त्याचं थोडंसं आयुष्य जास्त असेल. बुडबुडा तो पाण्यात विरला, पाण्यामध्ये विरला किंवा थोडा टिकला, तरी पाणीच दिसतंय ना आपल्याला. आपण असं नाही म्हणत, "हा बुडबुडा, हे पाणी." असं त्याचं भिन्नत्व दाखवू शकत नाही किंवा तेवढा त्याचा अवधीच नाहीये. पुढचं उदाहरण पाहूया. 256वी ओवी. "का पवने परमाणू उचलले, का पवने परमाणू उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले."
आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. सुंदर उदाहरण आहे आणि तेवढेच समजायला सोपं. अथवा वाऱ्याने पृथ्वीवरील कण जरी वर उचलले, अथवा वाऱ्याने पृथ्वीवरील कण जरी वर उचलले, तरी ते पृथ्वीपणापासून वेगळे नाही झाले. आणि ते उडवलेले कण पुन्हा जरी खाली पडले, तर ते पृथ्वीवरच पडतात. पृथ्वीवरचं कुठलाही एक धुलीकण म्हणजे कुठलाही एक वाऱ्याच्याच होताना जरी उडला कण, तो वरच राहणार नाहीये ना, तो फोर्सनं म्हणजे एक गुरुत्वाकर्षणामुळं खाली येणार आहे आणि त्याला असं पण म्हणू शकत नाही, "अरे हा कण ह्या पृथ्वीपासून वेगळा." असं वर्गीकरण त्याचं करू शकत नाही. असं भिन्नत्व त्याचं दिसू शकत नाही. हे अभेदत्व म्हणजे माऊलींनी उदाहरणादाखल आपल्या आजूबाजूलाच घडणाऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. पुढची ओवी पाहूया. 257वी ओवी. "तैसे भलतेथ भलतेणे भावे, भलतेही हो अथवा नोहावे. परी ते मी ऐसे आघवे होऊनी ठेले, भलतेथ भलतेणे भावे." म्हणजे जसं पाहिजे त्या भावनेने, भलतेही हो अथवा नोहावे. पाहिजे तसं झालं अथवा नाही झालं. नोहावे. नाही झालं, भलतेची होवावे. म्हणजे भलतेची मनासारखं झालं अथवा नाही झालं. परी ते मी ऐसे आघवे होऊनी ठेले. म्हणजे हे जे काही होतंय, जे काही होतंय, माझ्या मनाप्रमाणे होतंय किंवा नाही होत, हे सगळं त्या परब्रह्माचीच इच्छा. या तो सगळी ही परब्रह्म त्याच्यामुळंच होतंय, अशी यांची बुद्धी. अशा या परमभक्तांची बुद्धी अनुभवाने येथपर्यंत येऊन पोचलेली आहे, की हे परमभक्त या भावनेला बाधत नाहीत. त्यांना याचा फरक पडत नाहीत. अशी ही अविचल निष्कंप बुद्धी ही या भक्तांची, परमभक्तांची लक्षणं ही परमभक्तांची लक्षणं आहेत ना, हे जे वाचतोय आपण, ही परमभक्तांची लक्षणं आहेत, की ही बुद्धी कशी? कुठलीही गोष्ट थोडंही मनासारखं नाही झालं, आपल्याला क्षणिक उसळणारा राग, क्षणोक्षणाला उसळणारा अहंकार, हे सगळे विकार, हे षडविकार या परमभक्तांचे गळून पडालेले आहेत. त्यांचा भाव तो इंद्रियातीत झालेला आहे. अहंकार इंद्रियांमुळे येतोय ना. इंद्रियांना जी जाणीव आहे, त्याच्यामुळे अहंकार आहे. अहंकाराची जाणीव आहे सतत मी माझं या ठिकाणी फिरणारं जेव्हा हे मन स्थिर होईल, चित्तामध्ये त्याचं निरूपण होईल किंवा चित्तामध्ये ते जेव्हा मनाचं विलीन होईल, मन हे चित्त बनेल. हे चित्त काय असतं? हे चित्त स्थिर बुद्धीचं असतं. हे चित्त अविचल बुद्धी, अविकंप बुद्धी जसा म्हणजे दिवा जेव्हा लावलाय त्याला वरून आपण आवरण दिलेलं आहे. जेव्हा अखंड दिवा आपण करतो कुठल्याही पूजेला किंवा नवरात्राला जेव्हा अखंड दिवा ठेवतो, तेव्हा आपण काळजी घेतो ना, की कुठली बाहेरची हवा, पंख्याची हवा, खिडकीची हवा त्याला डायरेक्ट त्याच्यावर येणार नाही. त्याचा त्या त्या दिव्याला कंप सुटणार नाहीत. ही जी काळजी घेतो, तीच साधकांना काळजी घ्यायची आहे त्याच्या स्वतःच्या बुद्धीची, की या बुद्धीला असं निष्कंप आपण ठेवणार आहे, असं विकाररहित आपण ठेवणार आहे, की जेणेकरून या विकारांच्या मुळे क्षणोक्षणी आपल्याला जर संसारात राहायचं असेल, तर ह्या विकारांचे पडदे आपल्याला दूर करून, या विकारांना दूर सारून आपल्याला आपल्या मनबुद्धीवर ताबा ठेवता यायला पाहिजे आणि निष्कंप बुद्धी करण्यासाठी आपल्याला त्या भक्तीच्या वाटेवर चालायला पाहिजे. प्रयोगांची कास धरायला पाहिजे आणि जसं कायम म्हणतात सर, ताई जसं म्हणतात, की हा अभ्यास आहे. आपण येथे सगळे जे जमलेलो आहोत, आज आपलं हे सत्र ऑनलाईन होत आहे. ऑफलाईन, ऑनलाईन जसंही जमतो आपण. म्हणजे सरांचा जेव्हा आधी आग्रह असायचा, तेव्हा कायम एक वाक्य असायचं, की जो ज्या विभागात आहे, ज्या शहरात आहे, तेथे ज्ञानेश्वरी सुरू व्हायला पाहिजे. का सुरू व्हायला पाहिजेत अभ्यास? जेथे-जेथे ज्याला जमतंय. कारण की तेव्हा हे ऑनलाईन माध्यम प्रचलित नव्हतं. बरोबर आहे? तेव्हा जसं आपण आज या लिंक मार्फत जमलेलो आहोत, तेव्हा हे नव्हतं.
तेव्हा हे तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. हे सगळं थँक्स टू कोविड आपल्याला ही सगळी सुविधा झालेली आहे. पण त्यावेळी सरांचा एक आग्रह असायचा, प्रत्येक वेळी बोलताना सरांचा असायचा, की ज्या-ज्या ठिकाणी जिथं-जिथं जमतंय तिथे ज्ञानेश्वरी सुरू व्हायला पाहिजेत. जेणेकरून माऊलींचं हे जे धन आहे, माऊलींचं हे अनुभवांचं जे धन आहे, ते सगळ्या जनमानसापर्यंत पोहोचायला पाहिजे. तो प्रयत्न प्रत्येकाकडून घडायला पाहिजे. हा आग्रह प्रत्येक वेळी असायचा सरांचा, की ज्ञानेश्वरी सुरू करता येते का? तुमच्या भागात सुरू करता येते का? त्या शहरात सुरू करता येते का? जेव्हा-जेव्हा नवीन गावचा साधक व्हायचा, आपल्या योगधाममध्ये जेव्हा साधक म्हणून तो यायचा, तेव्हा वरकरणी म्हणजे अ, जरी म्हणजे मला अजूनही आठवतं किंवा नीतू समदाणी जेव्हा राजस्थानची आपली जी साधिका झाली, ती राजस्थानची मूळची आहे. आता पुण्यात राहते. पण सर तेव्हा भेटल्यानंतर शिबिरात तिला म्हटले होते, की "अरे, तो प्रांत उभा करायचा आहे तुला." म्हणजे किती पुढचं त्यांचं ते हे असायचं. पण असं आहे, की म्हणजे हे भक्त, ही निष्कंप बुद्धी त्याच्यावरनं आलं होतं, की ही ह्या परम भक्तांची बुद्धी निष्कंप राहते, अविचल राहते. कारण की त्यांनी तेवढे प्रयोग गिरवलेले आहेत. त्यांनी स्वतःला तसं घडवलेलं आहे. असं होत नाही, की हे आज विचार केला आणि हे असं होईल. नाही. चालायचंय आपल्याला त्या वाटेवर. चालता-चालता हे घडेल का? हो, नक्की घडणार आहे. कारण की या सिद्ध पुरुषांचे उदाहरणं आपल्या समोर आहेत. जसं मी म्हटलं, की सावतामाळींचं जेव्हा आपण उदाहरण पाहिलं, की त्यांनी त्यांचं काम सोडून ते वारीला गेलेत, असं नाहीये कुठेही ऐकण्यात. नाहीये. त्यांनी त्यांचं शेत सोडलेलं नाही. त्यांनी त्यांचं उपजीविकेचं साधन सोडलेलं नाही. माऊलींनी कुठेही म्हटलेलं नाहीये, की ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी संसार सोडावा लागतो. नाही. संसार करता उलट उलट माऊली म्हणतात, "जयाचे ऐहिक धड नाही, तयाचा परमार्थ पुसशी काही." म्हणजे तुमचं ऐहिकच धड नसेल, म्हणजे तुमचा संसारच धड नसेल, तर तुम्ही परमार्थाच्या वाटेवर चालण्यास योग्य नाही, असं माऊली स्वतः म्हणतायत. म्हणजेच माऊली असं म्हणतायत, की तुम्ही तुमचा संसार सांभाळत परमार्थाच्या वाटेवर चालायचं आहे आणि हे जेव्हा दोन्ही चाकं आपण बरोबरीनं चालवतो, उत्कृष्टरित्या यांचं आपण तोल सांभाळतो, संसार आणि परमार्थ ही दोन्ही चाकं जेव्हा एकत्र चालतील, तेव्हा खरं आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यासू म्हणून सांगायला किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यासक किंवा आय एम अ स्टुडंट ऑफ ज्ञानेश्वरी असं म्हणायला मी पात्र राहीन, जेव्हा आपण ही दोन्ही चाकं सोबत चालवू. तर अशा वेळी हे म्हणजे हे असं करायचं असेल, तर संसारासोबत संसार करता आपली कर्तव्य संसारात करता आपल्याला या सगळ्या अभ्यासाचे धडे गिरवायचे आहेत. पुढची ओवी पाहूया. 258वी ओवी. "अगा हे जेवढी माझी व्याप्ती, अगा हे जेवढी माझी व्याप्ती, तेवढीची तयांची प्रतीती. ऐसे बहुधाकारी वर्तती मीची होऊनी." ऐसे बहुधाकारी वर्तती मीची होऊनी. म्हणजे परमेश्वर स्वतः म्हणतायत, भक्ताची लक्षणं सांगताना आता भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत, "अगा हे माझी जेवढी व्याप्ती." आता त्याचा एकदा बाप्पासाहेबांनी जो निरूपण केलेला अर्थ आहे, इथे नमूद केलेला तो वाचते आणि मग आपण पुढे पाहूया. "बाबा अर्जुना, ही जेवढी माझी व्याप्ती आहे ना, तेवढाच त्यांचाही अनुभव असतो. याप्रमाणे ते आत्मभक्त केवळ अनुभवाच्या दृष्टीने अव्ययरूप होऊन, मीच होऊन बहुआकारांनी व्यवहारात वागतात." आता कंसात एक टीप दिलेली आहे. टीप नाहीये ती, त्याचंच पुढचं एक्सप्लेनेशन आहे किंवा पुढे त्यांचं थोडंसं जास्त स्पष्टीकरण आहे. ही त्यांची रीती सर्वसामान्य अनअनुभवी जनास अनाकळ आहे. 258व्या ओवीचा वरकरणी जर अर्थ पाहिला आपण, तर "अगा हे जेवढी माझी व्याप्ती." म्हणजे स्वतः परमेश्वर म्हणतायत, की "ही जेवढी माझी व्याप्ती आहे." परमेश्वराची व्याप्ती. प्रभू स्वतंत्र म्हणजे प्रभू स्वतः सांगतायत स्वतःच्या शब्दांनी, "माझी ही जेवढी व्याप्ती आहे, अवघे विश्वचे माझे घर."
म्हणजे हे संपूर्ण विश्व चराचर तिथे निर्मिलेल्या छोट्या-छोट्या माझ्या गोष्टी. मनुष्य असेल, प्राणी असेल, झाड असेल, कीटक असेल, जे काही किडामुंगी असेल, जे समोर दिसतंय दृष्टीस आपल्याला, या सगळ्याचा रचयिता, या सगळ्याचा निर्माता असा तो विश्व रचणारा, एवढं व्यापक म्हणजे आता त्याच्यासाठी अ, सरांचं जे बरंच निरूपण आलेलं आहे, की हा गोलोकधारी, तो जो त्याचा अवतार घेऊन आलेले आहेत श्रीकृष्ण भगवान. त्याच्या एवढी व्यापकता म्हणजे त्याच्या रोमारोमात एक-एक ब्रह्मांड, त्या व्यापकतेपर्यंत जरी म्हणजे विचार केला तर किती व्यापकता असेल. केवळ या सृष्टीचा आत्ता पुरता या आपल्या आजूबाजूला जेवढं-जेवढं आपल्याला दिसतंय, जेवढं-जेवढं आपल्याला दिसतंय किंवा ऐकू येतंय किंवा वाचण्यात येतंय, अशा सगळ्या दृष्टीने जर आपण पाहिलं तरी खूप व्यापक आहे. म्हणजे अथांग सागर, अथांग पर्वताच्या रांगाच्या रांगा, ही सगळी त्याची निर्मिती पाहता म्हणजे प्रभू म्हणतोय, हे जे मी रचलेलं आहे, माझी जेवढी व्यापकता आहे, तेवढेच त्यांचे अनुभव आहेत. याप्रमाणे ते आत्मभक्त केवळ अनुभवाच्या दृष्टीने अव्ययरूप होऊन, मीच होऊन असं पुढं म्हटलंय बाबासाहेबांनी. अव्ययरूप होऊन, मीच होऊन बहुआकारांनी व्यवहारात वागतात. म्हणजे या परमभक्तांच्या लक्षणांमध्ये पुढे जाताना भगवंत म्हणतायत, की हे लक्षणं पाहताना आता अशी एक पायरी म्हणतायत भगवंत, की हे परमभक्त चालता-चालता आता अनुभवांच्या जोरावर, अनुभवांच्या दृष्टीने हे मीच होऊन म्हणजे परमभक्त आणि मी याच्यात फरकच उरला नाही, भेद उरला नाही. संत तुकाराम महाराज म्हणतायत एका ठिकाणी, की देव पहावया गेलो, तेथेची देव होऊनी ठेलो. म्हणजे मी परमेश्वर पाहण्यासाठी ज्या वाटा चढत होतो, जेव्हा मी तेथवरी पोहोचलो, त्या ठिकाणी मी देवच होऊनी ठेलो. मी मीच होऊन हे जेव्हा परमभक्त बहुआकारांनी व्यवहारात वागतात. आता बहुआकारांनी म्हणजे आपल्याला सृष्टीमध्ये असे जे सिद्धपुरुष किंवा असे परमभक्त दिसत नाहीत का हो? दिसू शकतात. आपल्याला सामान्य दृष्टीने जेव्हा पाहू, तेव्हा आपल्याला वरकरणी त्यांचं वागणं कुठेही आपल्याला त्यांच्या वागण्यात अलौकिकत्व दिसणार नाही. म्हणजे साधारण दिसेल त्यांचं वागणं. अरे चालतोय, बोलतोय आपल्यासारखे सिद्ध पुरुष आपल्यासारखे वागतात. ते काही वेगळेपण दाखवत नाहीत त्यांचं. कारण की त्यांना वेगळेपण दाखवायचंच नाहीये. त्यांना जे ते संसारात राहून करतायत, दाखला देऊन त्यांना सांगायचंय, की हे संसारात राहून सुद्धा या पदापर्यंत, या स्टेजपर्यंत, या पायरीपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. त्यासाठी त्या पायऱ्या चढाव्या लागतील. त्या पायऱ्यांवर चालावं लागेल. तर ह्या म्हणजे अलौकिकत्व दाखवत नाहीयेत म्हणून त्यांचं वेगळेपण नाही असं नाही. ते पाहायसाठी त्यांच्या जवळ आपल्याला जावं लागेल. त्यांच्या अभ्यासाचे धडे समजून घ्यावे लागतील. आता हे अलौकिकत्व दाखवत नाहीत म्हणजे काय करतात? त्याच्यासाठी एक तुकाराम महाराजांचा अभंग सांगतेय. म्हणजे आधी वाचून दाखवते आणि मग पुढे बोलूया. बोलो अबोलणे, मरोनिया जिणे. बोलो अबोलणे, मरोनिया जिणे. असोनी नसणे जनी आम्हा. म्हणजे ते बोलले तरी त्यांचं अबोलत्व. मरोनिया जिणे. असोनी नसणे जनी आम्हा. भोगी त्याग, ज्याला संगीच असंग. तोडियले लाग माग दोन्ही. भोगी त्याग म्हणजे आपल्यासारखे संसाराचे भोग भोगताना दिसतायत. आपल्यासारखे कार्यक्रमाला जाताना दिसतायत. आपल्यासारखे ड्रेस नेसताना दिसतायत. पण काय डिफरन्स असेल हो? काय वेगळेपण असेल या भक्तांचं? त्यांची बुद्धी वळालेली आहे. कुठे वळालेली आहे? आत्म्याकडे वळालेली आहे. त्या आत्म्याने जीवात्म्याने परमात्म्याची वाट धरलेली आहे. त्याला ती अचूक सापडलेली आहे. अशी आत्मयुक्त बुद्धी त्याची झालेली आहे. म्हणूनच म्हटलंय, "तोडियले लाग माग दोन्ही."
लाग आणि माग दोन्ही तोडलेले आहेत, असा हा भक्त या कर्माच्या पसाऱ्यात अडकत नाही. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. तुकाराम स्वतः म्हणतात, संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. बापरे! मला हे वाचतानाच म्हणजे ताईंशी डिस्कस करताना हा अभंग समोर आला. ताईंनी तो पाठवला. तेव्हा मला म्हणजे आधी मी वाचला वरकरणी तेव्हा मला काहीही कळालं नाही. पण नंतर पुन्हा वाचला किंवा आताही म्हणजे जे मला सुचतंय किंवा जे माझ्या मतीला आत्ता कळतंय त्याप्रमाणे मी बोलतेय. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तसा, म्हणजे मी दिसतोय तसा मी नाही. तुकाराम महाराज स्वतः म्हणतायत आणि त्यावेळी तुकाराम महाराज काय म्हणतायत? पुसणे ते पुसा पांडुरंगा. म्हणजे विचारायचं असेल तर आपण म्हणतो ना, "अरे तुमचा विश्वास नाहीये ना, तुम्ही विचारा माझ्या ताईला, माझ्या आईला." तुकाराम महाराज तसं नाही म्हणत आहेत. पुसणे ते पुसा पांडुरंगा म्हणजे विचारायचं असेल तुम्हाला जरी विचारावसं वाटलं, तरी ते तुम्ही कोणाला विचारा? डायरेक्ट पांडुरंगांना. म्हणजे काय पायरीवरनं, काय स्टेजवरनं हा अभंग त्यांनी बोलला असेल. पण हे वेगळेपण त्यांचं जे हे परमभक्तांचं हे वेगळेपण आहे, हे सिद्धपुरुषांचं वेगळेपण आहे. हे आपल्याला कदाचित ते व्यवहारात जेव्हा असतात, ह्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ही सगळी जी नजर आहे, ही नजर आपल्याला साध्य करायची असेल, तर आपल्याला सिद्धपुरुषांच्या आश्रयी जाऊन ते धडे त्यांच्याकडनं गिरवावे लागतात. तेव्हा कुठे ही नजर वळेल आणि आपल्याला अशी लक्षणं आजूबाजूला असणाऱ्या सिद्धपुरुषांची दिसतील. हे आत्मधर्माच्या वाटेवर, स्वधर्माच्या वाटेवर चालणारे हे सगळे परमभक्त म्हणजे हे म्हणजे म्हणतायत ना भगवंत स्वतः म्हणतात, "हे मीच होऊन बहु आकारांनी व्यवहारात वागतात" आणि पुढे कंसात म्हणतायत, "ही त्यांची रीती सामान्य अन अनुभवी जनास." म्हणजे ज्यांना ह्याचा अनुभव नाही, आता अनुभव नाही म्हणजे कशाचा अनुभव नाही? या सामान्य जनाला ज्यांना अतींद्रिय ज्ञानाचा अनुभव नाही, ज्यांना अंतरंग साधनेचा अनुभव नाही, त्यांना वरकरणी हे सगळे साधारणच दिसतील. त्यांना हे वेगळेपण, हे परमभक्ताचं वेगळेपण, सिद्धपुरुषांची ओळख त्यांना पटणार नाही. किंबहुना तो सिद्धपुरुष आहे असं त्यांना जाणवणार नाही. ते त्यांना सामान्य जनच वाटतील. हा अंतरंगी साधनेचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे हा अभ्यास कुठे आहे हो? हा अभ्यास ज्ञानेश्वरीत आहे. म्हणजे सर काय म्हणायचे, की ज्ञानेश्वरीत म्हणजे ह्या सगळे आधीचे जे धडे गिरवून यायचे आहेत. ज्ञानेश्वरीचा जो अभ्यासू म्हणून जो समोर येणार आहे, ज्ञानेश्वरीचा जो अभ्यासक म्हणून जो समोर येणार आहे, तो येणार आहे, तो पात्रतेचे सगळे धडे गिरवून येणार आहे. त्याला नंतर मग हे अतींद्रिय ज्ञान किंवा अतींद्रिय साधनेचं, अंतरंगी साधनेचं त्याला अनुभव या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून येणार आहेत आणि महायोगधामसारख्या ज्या सिद्ध संस्था आहेत, जेथे कुंडलिनी शक्ती जागृतीनंतरचे अनुभव देण्यासाठी या समर्थ संस्था आहेत. या संस्थांद्वारे चालणारे हे निरंतर अभ्यास आपल्याला त्यासाठी करावे लागतील. त्यासाठी आपल्याला पुढच्या मार्गांवर पुढचे अभ्यास मिळवण्यासाठी अशा संस्थांच्या आश्रयी जावे लागेल. तोपर्यंत त्यांची ही रीती हे सामान्य जनांना अनाकळनीय आहे. त्यांना हे कळणारं नाही, असं स्वतः भगवंत म्हणतायत. पण आता पुढे आपण जेव्हा जातोय, आता पुढच्या ओवीकडे वळूया. 259वी ओवी. आता हे लक्षणं सांगताना पुन्हा एक दाखला देतायत माऊली. "हे भानुबिंब आवडे तया, सम्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वयया समोर सदा." अर्जुना, भगवंत म्हणतायत, "हे सूर्यबिंब कोणीही कोठूनही पाहिले तरी वाटेल त्याला समोर एकसारखे दिसते." म्हणजे सूर्य सर्वतोमुख, विश्वतोमुख आहे ना, हा सूर्य सर्वतोमुखी, विश्वतोमुखी आहे. त्याप्रमाणे ते आत्मभक्त या विश्वाच्या सदा समोर असतात. आपण ज्या ठिकाणी, ज्या ठिकाणाहून पाहू, मी या खिडकीतनं पाहिला सूर्य, मला तो तिथून गोलच दिसेल.
दुसरा कोणी कुठून पाहिला, कोणी बागेतनं पाहिला, कोणी अजून कुठून पाहिला. जेथून जेथून सूर्य पाहिला तो तुम्हाला गोलच दिसेल. प्रत्येक ठिकाणाहून सारखा दिसेल. हे त्याचं हे त्याचं हे हे जे त्याचं विश्वतोमुख आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाला तो जसा भासतो, जसा दिसतो, त्याप्रमाणे ह्या सूर्याची उपमा माऊलींनी, भगवंतांनी त्या भक्ताला दिलेली आहे. जे परमभक्त आहेत, हे सूर्याप्रमाणे या विश्वाच्या सदा समोर असतात. पुढची ओवी पाहूया. 260वी ओवी. सहज समजणार होतं म्हणून पुढे वळूया. अगातयाची ज्ञाना, पाठी पोट नाही अर्जुना, वायू जैसे गगना, सर्वांगी असे. अर्जुना, त्यांच्या ज्ञान अनुभवाला मागील बाजू, पुढील बाजू, उजवी बाजू, डावी बाजू असे काही नाही. वायू जसा आकाशात सर्वत्र भरलेला असतो, तसे हे भक्त. म्हणजे सर्वत्र काय आहे? हवा आहे ना आपल्या आजूबाजूला. प्राणवायू सगळीकडे आहे. त्याच्याच जोरावर आपलं हे जीवन चाललेलं आहे. प्रत्येक श्वास आपण जो घेतोय, प्रत्येक क्षणी जो प्राणवायू आत घेतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोय, हा पूर्ण जो सगळीकडे व्यापक आहे, हा प्राणवायू. त्याचं वेगळेपण नाहीये. इथं आहे प्राणवायू, तिथं नाहीये. हवा इकडे आहे, तिकडे नाहीये. असं हे आपण करू शकतो का? नाही. तसेच त्या पद्धतीनं तेवढ्या व्यापक स्वरूपावर ह्या परमभक्तांचे अनुभव, ज्ञान अनुभव अर्जुना, तशा पद्धतीनं त्यांचे ज्ञान अनुभव तेवढे व्यापक आहेत. म्हणजे ते परमभक्त जिथे पाहतात तेथे त्यांना जळी-स्थळी काष्टी पाषाणी, म्हणजे जिथे पाहू तिकडे, जिकडे पाहू तिकडे दिसे देवाचे रूपडे. म्हणजे मी खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, अशी त्यांची दृष्टी झालेली आहे. असे अनुभव त्यांना क्षणाक्षणाला येतायत. म्हणजे सरांची एक व्याख्या पापासाठी एवढी सुंदर व्याख्या, की जेथे-जेथे विस्मरण होईल, प्रभूचं जेथे विस्मरण होतं, ते पाप आहे. म्हणजे विस्मरण व्हायला जागाच नाहीये. जर तुम्हाला पाप करायचं नसेल, तर किती सोपी व्याख्या आहे भक्ताची, की असा परमभक्त कसा असेल तो, ज्याला विस्मरणच होत नाहीये. प्रभूचं विस्मरण होत नाहीये, त्याला तो पदोपदी जळी-स्थळी जिकडे पाहील तिकडे तोच दिसतोय. असा हा परमभक्त. वायू जसा आकाशात सर्वत्र भरलेला आहे, तसे त्याचे अनुभव संपूर्ण व्यापक आहेत. 261व्या ओवीकडे वळतोय. पुढे जातोय. तैसा मी जेतुला आघवा, तेची तुक तयाचिया सद्भावा, तरी न करीती पांडवा, भजन जाहले. त्याप्रमाणे बाप्पासाहेबांचं निरूपण वाचूया. त्याप्रमाणे मी जेवढा सर्वत्र संपूर्ण आहे, तेच माप त्यांच्या सद्भावाला आहे. भक्त भगवान होतो म्हणून दोघांचा तोल किंवा अनुभव सारखाच असतो. असे असले तरी अर्जुना, अयोगी साधकास, कंसात दिलंय बाप्पासाहेबांनी, अयोगी साधकास जसे भजन अंतरंग करावे लागते, तसे भजन न करताच या स्वाभाविक योग क्रमानुसार किंवा राजविद्येच्या अचिंत्य प्रभावाने आपोआप भजन झालेले आहे. म्हणजे या परमभक्ताला आपण जसं अभावी जनाला काय करावं लागेल हो? ज्यांना योग हा मिळालेला नाही किंवा जे या परमभक्ताच्या पायरीपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यांना पात्रतेचे सगळे धडे गिरवावे लागतील. त्यांना भजन करावं लागेल. बाह्यकरणी त्यांना हे सगळे बाह्य उपचार करावे लागतील. पात्रतेचे धडे गिरवावे लागतील. तेव्हा कुठे हे धडे गिरवताना आपण त्या वाटेवर चालताना मग जेव्हा पोहोचू, मग हे कसे भक्त? हे परम भक्त जे पोहोचलेले आहेत, त्यांचं वर्णन सांगताना काय म्हणतात भगवंत? हा जसा जसा मी जेवढा सर्वत्र संपूर्ण आहे, जसं मी चराचर व्यापून टाकलेलं आहे, तेच माप त्यांच्या सद्भावाला आहे. तेच माप म्हणजे मी त्यांना माझ्याप्रमाणे तोलतो. समतोलतो मी त्यांना माझ्याप्रमाणे. मी त्यांना माझ्याप्रमाणेच लेखितो. माझ्यात आणि त्यांच्यात काहीच अंतर नाही.
असं स्वतः भगवंत म्हणतायत. म्हणूनच अशा भगवंता म्हणजे अशा भक्तांचं भगवंताला व्यसन असेल ना हो. कारण की त्यांच्या रोमारोमात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिथे-जिथे ते पाहतायत, जिथे-जिथे त्यांची दृष्टी पडतेय, त्यांना परमात्म रूपच दिसणार आहे. त्यांना हे भेद, हे जे आपण सगळं पाहतोय, हे भेद, हे जी सगळी भिन्नता, चराचरामध्ये, सृष्टीमध्ये जी भिन्नता समावलेली आहे, ती त्यांच्या नजरेस पडत नाहीत. कारण की त्यांची नजरच समत्व पावलेली आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. संपूर्ण योगाचं सार काय आहे? अर्जुना समत्व चित्ताचे. जे समत्व अर्जुना तुझ्या चित्तामध्ये येईल, हेच समत्व. हे जेव्हा येईल, तेच सार आहे योगाचं. याच्यापासून वेगळं काही नाहीये. तुला काय साध्य करायचंय? हेच साध्य करायचंय अर्जुना. म्हणजे अर्जुना जेव्हा तू या पदापर्यंत पोहोचशील, या पायरीपर्यंत पोहोचशील, तेव्हा तुझी नजर कशी झालेली असेल? सर्वत्र सम. कोठेही भेदभाव नाही, कोठेही भिन्नता तुला दिसणार नाही. तुला सगळीकडे चराचरामध्ये मीच दिसणार आहे. किंबहुना भगवंत स्वतः म्हणतायत, की तो मीच होऊनी ठेला. अरे तो आणि मी भिन्न नाही. द्वैत बाजूला सारलेला आहे. म्हणजे प्रेम गली अति साकरी, जामे दोन समाय. प्रेम गली अति साकरी, जामे दोन समाय. जब मैं था, हरी नाही. जब हरी था, मैं नाही. ताईंनी मागच्याच्या मागच्या मंगळवारी सुंदर उदाहरण दिलं होतं, की एका साधकाला गुरूंनी जो अभ्यास दिला होता, अ, म्हणजे तो साधारण मनुष्य होता. गाई, म्हशी त्याच्याजवळ म्हशीला सोडून दुसरं काही नव्हतं. ते झालेलं आहे उदाहरण म्हणून थोडंसं इथे मला आत्ता आठवलं म्हणून म्हणतेय, की त्या म्हशीला सोडून दुसरं काही नसताना त्या गुरूंना अभ्यास द्यायचा तर म्हशीवर ध्यान केंद्रित कर, असा अभ्यास त्या गुरूंकडनं दिला गेला आणि त्याला थोड्या-थोड्या अवधीनं भेटायला बोलावलं असेल. तो जोपर्यंत मी येऊ का आत? भेटायला येत असताना, परवानगी मागताना, तो आत येताना जे विचारत होता, की "मी येऊ का आत?" जोपर्यंत मी होता, जब मैं था, हरी नाही. म्हणजे तोपर्यंत त्याचं ध्यान त्या म्हशीवर अजून केंद्रित झालेलं नाहीये. म्हशीला तो अजून वेगळं समजतोय. या स्टेजपर्यंत त्याचा शब्द होता, "मी आत येऊ का?" आणि जेव्हा ह्या दरवाजातनं मी आता आत येऊ शकत नाही, असं जेव्हा त्याचं आलं, जेव्हा त्याचा असं आला उद्गार, तेव्हा गुरूंनी त्याला पोचपावती दिली असेल, की "बाबा, आता तू आत ये." त्याला जे काही सांगितलं असेल गुरूंनी. म्हणजे आता जेव्हा त्याची स्थिती अद्वैताची झाली, त्याची स्थिती त्यानं स्वतःला म्हैसच म्हणून स्वीकारलं किंवा तसाच तो झाला. समरूप. भिन्नताच नाही, अभिन्नता. हाच ही अभिन्नता येण्यासाठी म्हणजे त्याला त्याला एका गोष्टीवर ध्यान दिलेलं आहे ना, म्हणजे हे सद्गुरू, हे सिद्ध पुरुष ज्याला जसे अभ्यास देतील, कोणाला कसेही अभ्यास देतील, जसे वळवतील तसं वळावं लागेल. एकाला दिलेला अभ्यास, एका शिष्याला दिलेला अभ्यास दुसऱ्या शिष्याला तसाच देतील असं नाही. मोदीजी महाराजांचं जेव्हा आपले अ, आपल्या संप्रदायातील परात्पर गुरु, सरांचे परात्पर गुरु मोदीजी महाराज, जे इंदोर निवासी ब्रिटिशकालीन ऑफिसर होते. त्यांनी जेव्हा त्यांच्या शिष्यांची वर्णनं येतायत, 3 शिष्य त्याच्यातील एका शिष्याला पाटील म्हणून होते. त्यांच्या शिष्याला योगिक चालण्यातून त्यांनी पूर्ण केलं. आता योगिक चालणं ही नाथ संप्रदायातील एक सिद्धी आमच्या संप्रदायात आलेली आहे. या महायोगधाममध्ये आलेली आहे. पण मोदीजी महाराजांनी त्या शिष्याला केवळ चालण्यात न नेलं. तेच बाप्पासाहेबांना म्हणजे सरांचे जे गुरु, मोदीजी महाराजांचे शिष्य, परम शिष्य बाप्पासाहेबांना त्यांनी आज्ञा दिली, की महाराष्ट्रात जा, तरुण मुलं येतील, त्यांना घडव. त्यांना पूर्ण करायचं आहे, त्यांना तयार करायचं आहे आणि ऋषीमतवाद वारी, शुद्ध करी ज्ञानेश्वरी, अशी आज्ञा केली. जे मतवाद वारायचे आहेत म्हणजे जी ही ज्ञानेश्वरी कळत नाहीये जनमानसाला, ती कळायसाठी मतभेद जे झालेले आहेत ते दूर सारण्यासाठी मतवाद वारी, ऋषीमतवाद वारी, शुद्ध करी ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरीचा अभ्यास दिला बाप्पासाहेबांना मोदीजी महाराजांनी आणि त्या अभ्यासातनं मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबांना पूर्ण केलं. म्हणजे प्रत्येक शिष्याला भिन्न भिन्न अभ्यास दिले जातील, वेगळ्या वाटांवर चालवलं जाईल. प्रत्येक वाटा निरनिराळ्या असतील. वाटा निरनिराळ्या असतील. कोणाला जिकडे म्हणजे जो गायक असेल, सर काय म्हणायचे, जो गायक असेल तो संगीतातनं जाईल. जो नर्तक असेल तो नृत्यातनं जाईल. कित्येक आपल्या साधकांना तशा क्रिया झालेल्या आहेत साधनेत बसताना. गाणं स्फुरतं. कोणाला आधीच्या जन्मांचे जे संस्कार झालेले असतील, जी भाषा या जन्मात येत नाही, त्या भाषेचं त्यांना त्या भाषेतनं त्यांना बोललं जातं किंवा त्या भाषेचे त्यांच्याकडनं उद्गार होतात. कोणाला नृत्याच्या क्रिया होतात, कोणाला त्या आधीच्या जन्माच्या प्राण्यांच्या क्रिया होत असतील. पण जे हे साधनेतनं पुढे जायचे मार्ग आहेत, कर्मयोगाच्या साधनेतनं होणाऱ्या या क्रिया, जसं ज्याची मती असेल, जसे ज्याचे पूर्वसंस्कार असतील, जसं ज्याचं गाठोडं असेल सोबत, तसे हे संस्कार, तसे हे अभ्यास होत असताना केवळ ज्या वाटेनं आपल्याला सद्गुरू नेतायत, त्या वाटेवर चालत राहणं हे साधकाचं काम आहे. कारण की आपण जी लक्षणं पाहतोय, आपण लक्षणं कोणाची पाहतोय? त्या परमभक्ताची लक्षणं आपण पाहतोय. त्या परमभक्ताच्या लक्षणांच्या वाटेवर जेव्हा आपण चालतोय, तेव्हा म्हणतायत भगवंत, "तेची तुक तयाचिया सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन जहाले." म्हणजे हे परमभक्त त्यांना वर करणे, संसारात आपल्याला असं दिसतील, त्यांनी कुठे माळा फिरल्या? भजन करायला तर बसलेच नाही बाई. त्यांना साधनेला तर बसलेलंच पाहिलं नाही मी. अरे साधनेला भलेही ते परमभक्त बसलेले नसतील, त्यांनी हातात जपमाळ घेतलेली नसेल, पण मनातनं त्यांचं एक क्षण सुद्धा विस्मरण झालेलं नाहीये. त्या परमपित्या ब्रह्माचं त्यांना विस्मरण झालेलं नाहीये. त्यांना कोणताही विषय बाधत नाही. कारण की ते बाह्यकरणी जरी दिसत असले, तरी हे परमभक्त त्यांना हे सगळे त्यांना हे भजन तरी न करिता पांडवा भजन जहाले. म्हणजे त्यांनी भजन वेगळं करायची गरज नाही पांडवा. त्यांचं भजन आपोआप होतंय. कारण की आतून बुद्धी तशी वळालेली आहे. ती बुद्धी स्थिर झालेली आहे. ती बुद्धी त्या आत्मबुद्धी युक्त झालेली असलेली बुद्धी परमपित्याच्या मार्गावर चाललेली बुद्धी निष्कंप आहे. आता ती विषयांमध्ये डोलत नाही. ती विषयांना बळी पडत नाही. कुठलेही विषय समोर आले तरी या परमभक्तांची बुद्धी त्याला बळी पडत नाही. कोणताही भेद पावत नाही, बळी पडत नाही. विषयांमध्ये म्हणजे विषयांचा विसर पडो. विषयांचा विसर इंद्रियांचे 2 वेगळे आहेत. म्हणजे विषयांचा विसर पडो. काय आहे ती ओवी? इंद्रियांची कसमस मोड. हां, इंद्रियांची कसमस मोडो, मोडे विषयांचा विसर पडो. हां? पडे आणि मोडे आहेत. ठीक आहे. विषयांची विषयांचा कसमस मोडे. विषयांची म्हणजे हे विषय सगळेचे विषय विषयांचा आपल्याला विस्मर पडे. विषयांचा विसर पडे, विषयांचा इंद्रियांचा विस्मर पडे, विसर इंद्रियांची कसमस मोडे. कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. करेक्ट. मनाची घडी थँक्यू. विषयांचा विसर पडो, इंद्रियांची कसमस मोडो. म्हणजे या इंद्रियांचा पूर्ण निचरा होऊन इंद्रियातीत अभ्यासापासून सुरुवात केली होती ना आपण. इंद्रियातीत अभ्यास जर आपल्याला साध्य करायचा असेल, तर या विषयांना आपल्याला दूर सारावं लागेल. या विषयांचा आपल्याला विसर पडायसाठी अजून एक अभंग येतोय तुकाराम महाराजांचा. तो पाहूया. म्हणजे या विषय काय? त्यांना माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. हे भगवंत रूप कसे होतात भक्त? ते पाहूया. स्वतःविषयी तुकाराम महाराज कसं म्हणतात, म्हणजे "कासियाने पूजा करू केशी राजा, कासियाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूप तुझे, तेथ काय माझे वेचे देवा. उदके न्हाणू तरी स्वरूप तुझे, तेथ काय माझे वेचे देवा."
म्हणजे तुला काय मी पाण्यानं अंघोळ घालू? त्या पाण्यामध्येच मी तुला पाहतोय. पाण्यामध्ये मला तुझंच स्वरूप दिसतंय. आता तुझ्याच स्वरूपानं तुला काय मी अंघोळ घालणार? असं तुकाराम महाराज म्हणतायत. गंधांचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथ मी दुर्बळ काय करू? फळदाता तूच, तांबूल अक्षदा. म्हणजे फळ पण तू दिलेली आहेत, तांबूळ सुद्धा तू, अक्षता सुद्धा तू दिलेल्या आहेत. तेथ काय आता वाहू तुझं? म्हणजे तुला वेगळं तरी मी काय वाहू? हे सगळं तुझंच आहे. तुझीच निर्मिती तुला काय अर्पण करू? ब्रह्मतेची अन्न दुजे काही नाही. अ, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजे काही. म्हणजे आता दक्षिणा म्हणायची म्हणजे पूजेला बसलेत तुकाराम महाराज. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. आता दक्षिणा काय अर्पण करू? धातू सुद्धा तुझंच स्वरूप. म्हणजे धातूमध्ये पण तुझंच स्वरूप आहे नारायणा. धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न. अन्नाचा तुला नैवेद्य दाखवायचा, तर तेही ब्रह्मरूप. नैवेद्य तरी कसा दाखवू? दक्षिणा तरी कशी अर्पण करू? गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. म्हणजे या नामाविषयी हे तुझं नाव सोडून माझ्याकडे तुकाराम महाराज म्हणतायत, माझ्याकडे भगवंत अजून काहीच उरलेलं नाही. जे जे काही आहे माझ्या आजूबाजूला, जिथे मी पाहतोय, जिथे माझी दृष्टी जाईल, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जे जे माझ्याकडे आहे ते सगळं तुझंच आहे. तुझीच निर्मिती आहे. मी पूजा तरी कशी करू? कशाने करू पूजा? म्हणजे काय हे नाव सोडून, या नावाचं साधन सोडून भगवंता माझ्याकडे अजून काहीच उरलेलं नाही. विषय तर खूप दूरचा झाला. म्हणजे विषय हे आधीच सुटलेले आहेत. या विषयांच्या बळी पडत नाहीत. इनफॅक्ट म्हणजे खरे पाहता या परमभक्तांचं सगळे विषयच भगवंत रूप झालेले आहेत. ते कुठल्याही बाह्य विषयांना बळी पडत नाहीत. जे ते पाहतील तेथे त्यांची दृष्टी सम झालेली आहे. ते जे जे करतील त्या कृतीमध्ये जे जे साधन पाहतील त्यांना तिथे भगवंत स्वरूप दिसतंय. अशा भक्तांना अशा भक्तांना पूजा करणं बाध्य आहे का हो? नाही. त्यांनी नाही म्हणजे ही पूजाच करायला बसलेले आहेत ते. किती सहज भावानं म्हणतायत, की आता म्हणजे खरं पाहता भगवंता माझ्याकडे तुझं सोडून काहीच नाही. काहीच नाहीये माझ्याकडे तुझं सोडून. मी काय तुला अर्पण करू? हे काहीच नसणं म्हणजे ह्या भावनेपर्यंत येणं किंवा असा विषय, सगळा विषय तो त्यांचा झाला नारायण. अशी स्थिती होणे न आवडे जन माता पिता. म्हणजे हे सगळे बाह्य जग, मी माझं काम बटवायला आलेलो आहे, संसार करायला आलेलो आहे, हे जरी मला पटतंय, तरीही माझी स्थिती अशी झालेली आहे, की हे परमेश्वरा विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन माता पिता. मला हे काहीच आवडत नाहीये. हे सर्व विषय हे नारायण स्वरूप झालेले आहेत. त्याचा दाखला तुकाराम महाराज या अभंगात घेत आहेत आणि या अभंगाचा प्रत्यय पाहताना म्हणजे हा अभंग दाखला स्वरूप घेताना आपल्याला कळतंय, की म्हणजे तया न करिता पांडवा भजन जाहले. भगवंत म्हणतायत, की पांडवा त्यांना वेगळं भजन करायची गरज नाही. त्यांनी भजनाला न बसलं तरी त्यांचं भजन झालेलं आहे. त्यांना वर करणे, साधनेला, पूजेला कुठेही बसायची गरज नाही. कारण की ते त्या पदाला पोहोचलेले आहेत. ते परमभक्त म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात कुठेही आता तुझा भावच उरलेला नाही. असे हे परमभक्त, असे भक्त, आत्मयुक्त भक्त ते या या पदापर्यंत झालेले आहेत. त्यांना भजनाची, वर करणे या सगळ्या साधनांची गरज नाही. मी 261व्या ओवीवर थांबते आणि ताईंना रिक्वेस्ट करीन, की पुढच्या वेळी जेव्हा पुढच्या मंगळवारी त्या सुरू करतील, तेव्हा या अभंगापासूनच सुरू करा. कारण की या अभंगाचं निरूपण मला त्यांच्याकडनं ऐकायचंच आहे. त्यामुळं त्यांना सांगेन, की या अभंगाचा दाखलाच घेऊन पुन्हा सुरू कराल निरूपण. या पद्धतीनं आजचं निरूपण मी जेवढं माझ्या मतीला रुचलेलं आहे,
किंवा जेवढं मला आता या क्षणी स्फुरलेलं आहे सद्गुरु कृपेमुळे तेवढं मी केलेलं आहे. जे काही चुकलं असेल ते माझं आणि जे काही चांगलं वाटलं असेल ती कृपा माऊलींची, ती कृपा माझ्या सद्गुरूंची. एवढं बोलून मी आजचं निरूपण थांबवते. ओंकार घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री मोदीजी महाराज की जय. श्री मोदी ऋषि महाराज की जय. बोल भवानी की जय. आत्मवंदन सर्वांना. खूप छान. आत्मवंदन. थँक्यू. छान झालं खूप छान. पण